माझे माहेर पंढरी। नमस्कार, फॉर द पीपल न्यूजच्या सोशल इन्फ्लुएन्सर या नव्या सेगमेंटमध्ये आपलं खूप खूप स्वागत। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण आपली कला दाखवत असतात आणि त्या कलेच्या माध्यमातून ते अनेक लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि त्याच जोरावरती लोकांची सुद्धा त्यांना तेवढीच प्रचंड प्रसिद्धी आणि तितकाच ते पसंती सुद्धा उतरत असतात। अशाच सोशल इन्फ्लुएन्सर आणि आपल्या गोड आवाजाने सर्वांच्या मनावरती अगदी अधिराज्य गाजवणाऱ्या निकिता बहिरट आणि अवंतिका बहिरट आज आपल्या सोबत आहेत। तुम्हा दोघींचंही फॉर द पीपल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। निकिता आणि अवंतिका दोघी बहिणींचा परिचय करण्याआधी तर तुम्हा सगळ्यांनाच त्या माहिती आहे त्यांचा आवाज किती सुरेख, सुंदर आणि गोड आहे। अगदी ऐकत राहावा असा इतका अप्रतिम दोघींचा आवाज आहे आणि खूप छान त्यांचे व्हिडिओज सुद्धा असतात। त्यांचा सोशल मीडियावरती चाहता वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती आहे, म्हणजे इन्स्टा असेल, फेसबुकवरती असेल आणि तुम्ही यूट्यूब चॅनल सुद्धा ओपन केलेला आहे। तर असं सगळं त्यांचं सुरू आहे। मात्र त्या रिअल आणि रील लाईफमध्ये दोघी बहिणी नेमक्या कशा आहेत हे आपण सगळं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोतच। मात्र निकिता आणि अवंतिका यांचे जे आजोबा आहेत तर ते आध्यात्मिक आहेत, कीर्तन करतात आणि वडिलांना सुद्धा शेतीविषयक आवड आहे। घरामध्येच एक आध्यात्मिक वारसा असल्यानं अगदी उपजतच ते गुण या दोघी बहिणींमध्ये सुद्धा आलेले आहेत आणि त्यामुळेच खरं तर आजोबांची घरामध्ये कीर्तन असेल, भजन असेल, तुम्ही अगदी लहानपणापासून दोघी जणी ऐकत आलेला आहात। तर मग आपण सुरुवातच तुमच्या गोड आवाजाने करूयात। अगदी सुरुवातीलाच तुम्ही कुठला अभंग गाऊन दाखवाल? संत एकनाथ महाराज यांची एक अभंग रचना आहे, माझे माहेर पंढरी, तर त्याचं एक कडवं गातो। माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी। मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावा असा गोड आवाज आहे। तुमचं शिक्षण नेमकं काय झालेलं आहे आणि इकडे गायन क्षेत्राकडे तुम्ही दोघी नेमकं कसं वळालात? आता शिक्षण माझं MSc करतेय पुणे विद्यापीठात आणि अवंतीचं BSc आहे, मॉडर्न कॉलेजला करतेय। तुमच्यामधील मोठं कोण आहे, छोटं कोण आहे? मी मोठी आहे आणि ती छोटी आहे। आणि गायन क्षेत्राकडे वाटचाल लहानपणापासून गाणं शिकतोय। वडील गाणं ऐकवत आलेत, आजोबा ऐकवत आलेत किंवा आमचा चुलता आहे, तर हे सगळे आम्हाला गायनाविषयी त्यांना आवड आहे, त्यामुळे त्यामध्ये आम्ही पण करत गेलो। मग शाळा असेल, कॉलेज असेल, यात काही ॲक्टिव्हिटीज होतात, मग तिथे स्टेज परफॉर्मन्स करत गेलो, मग क्लासेस लावले आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये जास्त खोलात जायला लागलो। आजोबा कीर्तन करतात, मग घरामध्ये कोणी गायक आहे का? तुमच्यामध्ये नेमकी ती कला कशी आली? गायक म्हणजे ते गाणं गातात पण त्यांनी स्टेजवर कधी गायलं नाही असं झालं, त्यांना ती आवड होती। म्हणजे आजोबा हे मंदिरात गातात किंवा वडीलसुद्धा फक्त ऐकतात, त्यांचं स्वतःचं रेकॉर्ड करतात आणि ते त्यांच्या मोबाईलपुरतंच मर्यादित राहतात, ते कधी स्टेजवर गेले नाही। पण आम्ही त्यांनी जे काही सांगितलं आम्हाला त्यामधून आम्ही ते करत गेलो आणि स्टेज परफॉर्मन्सपर्यंत गेलो आम्ही। मग तुमची दोघींची पण जी बरीचशी गाणी आहेत ती थोडीशी जुनी गाणी आहेत, त्यामध्ये काही भजनांचा सुद्धा समावेश आहे। तर मग तुमचं ते गाण्यांचं जे सिलेक्शन असतं ते नेमकं कसं असतं आणि तुम्हाला त्या पद्धतीचीच गाणी आवडतात का? म्हणजे दोघींचं पण हे वेगळं आहे, तिचं वेगळी चॉईस आहे, माझी वेगळी चॉईस आहे, पण कॉमन म्हणजे आम्ही जास्त करून संस्कृतीला लागून जी गाणी असतात किंवा जी जुनी गाणी असतात त्याला जास्त प्रेफरन्स देतो, कारण त्याविषयी एक वेगळी आवड आहे आणि आपण म्हणतो जुनं ते सोनं। जुनी गाणी जी काय आहेत ती खरंच खूप छान होती, त्यामुळे ती जास्त आवडतात, ती जास्त प्रेफर करतो। आत्ताची ट्रेंडिंगमध्ये आपण जर म्हटलं तर एक 2-3 आहेत तुमचे जे व्हिडिओज जे मिलियन व्ह्यूज त्या व्हिडिओजला पोहोचलेले आहेत। अर्थातच त्यातलं एक जे बाप आहे नुकतंच प्रदर्शित झालेलं सुद्धा ते गाणं आहे आणि त्याच्यावरती तो व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही, तर त्याचं पण एकदा छानसं तुमच्या आवाजामध्ये ऐकायला आवडेल।
उरामंदी माया त्याच्या काया मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, व्हटामंदी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अगदी हृदयस्पर्शी आवाज आहे तुम्हा दोघींचा, म्हणजे ऐकतच राहावं अशा पद्धतीमध्ये आहे. तर तुमचं शिक्षण पण उच्च शिक्षित आहात आणि निकिता तू राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय आहेस, तर नेमकं हे कसं काय सगळं करतेस? राजकारणात जाण्यामागचा हा आहे विषय की मी वक्तृत्व स्पर्धा करत होते आणि 11वीपासून 10वी नंतर 11वीला मी मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरला होते आणि तिथे गेल्यानंतर मग वक्तृत्व स्पर्धा करायला सुरुवात केली. आणि आमच्या एक मॅडम होत्या, आहेर मॅडम म्हणून, त्या आम्हाला अनेक वक्तृत्व स्पर्धांविषयी मार्गदर्शन करायच्या, त्या कशा करायच्या, कशा जिंकायच्या याविषयी ते आम्हाला सांगत असायचं. मग असं करत करत मला ह्याच्यामध्ये युवक काँग्रेसची एक स्पर्धा होती, त्याच्यामध्ये त्यांनी मला बोलवलं की अशी अशी स्पर्धा आहे तू कर. तर त्यांचे 3 स्तर होते, जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्र पातळीवर. मग ह्या सगळ्या स्तरांमधून मी सिलेक्ट होत गेले आणि मग जी देश पातळीवरची स्पर्धा होती, आत्ता 2020मध्ये ती झालेली, तर त्या देश पातळीच्या स्पर्धेवर माझा पूर्ण भारतातून फर्स्ट नंबर आलेला. मग त्यानुसार त्यांनी मला विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करण्याचं ते पद दिलं आणि काम करण्यासाठी सांगितलं. मग ती म्हणजे घरातून असा वारसा नाही राजकारणाचा, तीच माझी सुरुवात होती. मग आता तुला पुढे त्यामध्येच पुढे तुझं करिअर करायचं आहे की गायनामध्ये करायचं आहे? करिअर नाही म्हणता येणार की फक्त गायन किंवा फक्त राजकारण, ह्या दोनांना पण करिअर नाही म्हणता येणार, की सगळ्याच गोष्टी शिकत शिकत पुढे जायचं आहे. म्हणजे आता तुम्ही गायन दोघी जणी फक्त आवड म्हणून करताय की एक करिअर म्हणूनच तुम्ही त्याकडे बघताय? आवड प्लस प्रोफेशन ह्या दोन्ही गोष्टी म्हणून पुढे चाललंय ते. दोन्हींचा ताळमेळ साधताय आणि दोन्हीचं शिक्षण पण ताळ- सुरू आहे. शिक्षण पण आता मग तुमच्यामध्ये भांडणं होतात का दोघींमध्ये? होतात. म्हणजे कशावरनं भांडणं होतात, की रील बनवण्यापासून किंवा ह्या गाण्यावरती मला व्हिडिओ बनवायचा होता पण निकिताने बनवला किंवा तसंही होतं. अवंतिकाने बनवला, असं काही होतं का? असं पण होतं. काही गाणी तिची फेवरेट असतात, ती माझी पण असते. मग तिला वाटतं की मग ती आम्ही दोघी एकत्र करतो रेकॉर्ड आणि मग त्याचा व्हिडिओ बनवतो. बर, अवंतिका तुझ्या आवाजातलं एक गाणं खूप छान ऐकायला आवडेल, कारण की तुझे सुद्धा काही वेगवेगळं सिलेक्शन असेल गाण्यांचं आणि विशेषतः तुझ्या आवाजातील एखादं गाणं जे लोकांपर्यंत खूप पोहोचलेलं आहे आणि जे तुला स्वतःला खूप आवडलेलं आहे आणि त्याच्या कमेंट्स वाचून तुला खूप छान वाटलंय असं. हे आलं उजळून सारई रहाच चांदन, काही उमगानाज मैतराच वागन, कारजळ तू या जीवा उगा तुझ्या पायी, तुझ्या येईन जीवल ग मला कुणी नाही, तुझ्या येईन कसा जगू सांगर, फेडू कस मैतरीच पांगर, कोण्या रागान केला या घातर, फुक्या सपनात जागती रातर, खेळतो या खेळसा मैतर, उग जीव जाळ तू या मैतर. अप्रतिम. तुम्हा दोघींचं पहिलं गाणं कुठलं आहे जे तुम्ही एकत्रित गायलं आहे आणि ते खूप व्हायरल सुद्धा झालंय? एकत्रित गायलेलं नवरी आली म्हणून एक गाणं आहे. मग ते आम्ही जे काही आमचे रिलेटिव्ह असतील त्यांच्या लग्नात ते पहिल्यांदा स्टेजवर गायलेलं. इथेही आता ते गाणं ऐकायला आवडेल आम्हाला. हे सासरी मिळू दे तुला माहेरची माया, हे माहेराच्या माये संगा सुखाची ग छाया, हो भरून आलं डोळा जड
सरी तुझ्या, बरसू दे घरी दारी ग पोरी सुखाच्या सरी. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवारी यारी. सुंदर. जसं निकिता तू आत्ताच उल्लेख केलास की नातेवाईकांच्या लग्नामध्ये तुम्ही हे गाणं गायलेलं आहे. अगदी असंच त्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला आमंत्रित केलं जातं का, आणि तिथे कशा पद्धतीने तुमचा अनुभव काय आहे? कार्यक्रमांमध्ये म्हणजे असंच की काहीतरी त्यांचा कार्यक्रम असेल, मग ते सांगतात वडिलांना की तुमच्या मुली छान गातात. मग आमच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या एखाद्या गाण्याने, किंवा मग पूर्ण आमचा एक 2 तासाचा प्रोग्राम असतो निकिता अवंतिका शो म्हणून. मग त्यामध्ये आम्ही त्या कार्यक्रमाशी संलग्नित जी काही गाणी असतील ती सादर करतो त्याच्यामध्ये, असंही होतं. आता सोशल मीडिया म्हटलं की मोठा चाहता वर्ग आहे, पण तो सोशल कनेक्ट आहे. कारण थेट संभाषण लोकांशी तुमचं होत नाही तितकं जेवढं आपण सोशल मीडियावरती म्हणतो. पण ज्यावेळेस तुम्ही दोघी बाहेर पडता त्यावेळेस असं तुमचे काही अनुभव आहेत का, की तुमचाच फॅन फॉलोविंग मोठा आहे, किंवा एखादा तुमचा फॅन आहे, तुमच्या आवाजाचा एकदम वेडा आहे ती व्यक्ती, ती तुम्हाला भेटली आहे? बसमध्ये जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो तेव्हा लोक म्हणजे स्वतःहून रिकग्नाईज करतात की तुझी ही रील अशी व्हायरल झालेली, मी कमेंट केलेली वगैरे. मग तेव्हा खूप छान वाटतं. काही जण सेल्फी घेतात आणि खूप जण स्टेटसला पण ठेवतात आमची गाणी, मग ते छान वाटतं. खूप कमी वयामध्ये तुम्ही दोघी पण आता खूप चांगल्या यशाच्या शिखरापर्यंत जातायत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण तुमच्यासारखेच अनेक जण आहेत ज्यांच्यामध्ये गायनाची आवड आहे किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा कला आहे. तर अशा लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म चांगला आहे का, आणि यामध्ये करिअर घडू शकतं का? काय सांगू शकाल? नक्कीच हा प्लॅटफॉर्म चांगला आहे. म्हणजे आपण पूर्वीच्या काळातली जी लोक आहेत त्यांच्याकडून ऐकतो की आम्हाला कधी हातात माईक घ्यायला भेटला नाही, आम्हाला कधी स्टेज मिळालं नाही. तर आत्ता झालं आहे असं की सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, आणि तो मोबाईलच तुमचा स्टेज आहे. तुमच्या हातात स्टेज आला आहे म्हणजे तुम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही आहे. तुम्ही एक कॉमन समोर कॅमेरा चालू करा, सेल्फी कॅमेरा, आणि तुम्हाला जी काही कला येते ती सादर करा. आणि मग डायरेक्ट सुरुवातीला तुम्हाला 1 मिलियन थोडीच मिळणार आहेत. जसं जसं तुम्ही पुढे जाल हळूहळू त्याच्यातल्या चुका तुम्हाला कळत जाईल की नेमकं मला काय करायचं आहे, लोकांना काय अपेक्षित आहे. असं करत करत मग नक्कीच हे करिअर होऊ शकतं. तुमचे गुरु कोण आहेत आणि तुम्ही कुणाकडून गायनाचे धडे घेता? आम्ही लहानपणी महाराष्ट्रभूषण कंठभूषण पुरस्काराने सन्मानित पंडित कल्याणजी गायकवाड यांच्याकडे शिकलो आहे आम्ही, आणि सध्या संगीत विशारद करतोय. त्याचे धडे आम्ही श्री मोहन भोसले सर यांच्याकडे घेतोय. आपण इतर दिग्गज गायक बघितले तर त्यांच्यापर्यंत तुमचे रील पोहोचले आहेत का? त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आल्यात का? म्हणजे ज्यांचे आत्ता आम्ही कव्हर सॉंग्स करतो तर त्यांना आम्ही टॅग करतो. मग ते, आणि कोलॅबोरेशनचं पण आता एक नवीन आलं आहे, मग त्यांना आम्ही कोलॅबोरेटसुद्धा करतो. तर ते कमेंटमध्ये कळवतात किंवा DM मध्ये कळवतात की छान झाले गाणं, लाईक करतात. तर आहे, त्यांचा रिस्पॉन्स येतो आम्हाला. अल्बम सॉन्ग वगैरे पण खूप सारे येत असतात, तर तुम्ही तुमचंही तसं काही सॉन्ग वगैरे आलेलं आहे का, किंवा त्या पद्धतीने तुम्हाला पण करायला आवडेल का? आत्ता विचारणा झाली आहे, मग पाहूयात आगामी काळात येतील. जे एक आई म्हणून आहे, जे सुद्धा आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप सारे त्याला व्ह्यूज मिळतात, मिलियनमध्ये पण पोहोचलेलं आहे, खूप साऱ्या लोकांपर्यंत तुमचा आवाज पोहोचतोय. तर ते गाणं तुम्हाला कसं सुचलं, आणि त्याचे पण बोल एकदा होऊन जाऊ द्यात. ते गाणं म्हणजे अनेक गाणी रोज थोडी थोडी ऐकत असते, वेगवेगळ्या संगीतकारांची किंवा वेगवेगळ्या जॉनरची. मग जी गाणी अशी भावतात, ज्याचे शब्द खूप छान वाटतात, तर ते करावंसं वाटतं, तर ते सादर करते. बरं झालं आलास सोन्या, काही खोटं नाही, कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं, अंधार असतो फार मोठा पिल्लू असतं छोटं. नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन, कोळी कात सोसेल कसे भविष्याचे घण. लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल, मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल. कोण असशील, कुठे असशील, करशील काय तेव्हा, लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काय तेव्हा. माझा आहे सजून ये रे माझ्या पाशी राहा,
अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. अगदी तन मनातून तुम्ही दोघीही गायन करता, म्हणूनच ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोकांना सुद्धा तितकंच भावतं आहे. निकिता, अवंतिका, तुमच्या दोघींच्याही पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच सुंदर सुंदर गाणी गात राहा आणि लोकांपर्यंत तुमचा गोड आवाज पोहोचवत राहा. तर या निकिता आणि अवंतिका बहिरट दोघी बहिणी अप्रतिम गायन करतात आणि दोघींचाही आवाज अत्यंत सुरेख आहे, जो लोकांपर्यंत पोहोचतो आहे, लोकांना भावतो आहे आणि सोशल मीडियावरती त्यांचा चाहता वर्ग सुद्धा त्या दोघींनी सुद्धा तितकाच मोठा कमवलेला आहे, मिळवलेला आहे अर्थातच, आणि तो वाढतच चाललेला आहे. तर या दोघीही बहिणींच्या आवाजाविषयी आपल्याला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.